तर आजचा व्हिडिओ खास करून कॉलेजच्या स्टुडंटसाठी. कॉलेज स्टुडंटला ॲडमिशन घेताना बऱ्याच वेळा हा प्रश्न पडत असतो, गॅप ॲफिडेविट, गॅप सर्टिफिकेट कसं बनवायचं? त्यासाठी काय माहिती आवश्यक असते? गॅप ॲफिडेविट बनवताना आपल्याला 5 प्रकारची माहिती आवश्यक असते. 1 तुमचं नाव आणि पत्ता. 2 तुमची शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटीचं नाव. 3 तुमचं लास्ट क्वालिफिकेशन आणि इयर ऑफ पासिंग. 4 गॅप ड्युरेशन, म्हणजे तुम्ही कधीपासून कधीपर्यंत गॅप घेतलेला आहे. आणि 5 रिझन फॉर अ गॅप, म्हणजे तुम्ही कोणत्या कारणासाठी गॅप घेतलेला आहे. डॉक्युमेंट काय आवश्यक असतात? 1 आधार कार्ड, वोटिंग कार्ड, पासपोर्ट, तिन्हीपैकी कोणतं एक आय डी प्रूफ. 2 पासपोर्ट साईज फोटो. 3 ॲकॅडमिक सर्टिफिकेट्स आणि मार्कशीट. आणि जर कॉलेजने मागणी केली असेल तर मेडिकल सर्टिफिकेट. समजा तुमचं वय हे 18 वर्षापेक्षा कमी आहे तर तुम्ही ॲफिडेविट करू शकत नाही. तुमच्या वतीने पालकांना हे ॲफिडेविट करावं लागतं. सदरचं ॲफिडेविट हे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करून कॉलेजमध्ये आपल्याला सबमिट करावं लागतं. धन्यवाद.